नमस्कार. लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजची विशेष घडामोड. मित्रहो, गेली अनेक दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये क्राईम वाढले हे आपण सगळे पाहत आहोत. लातूर शहर असो किंवा अन्य 9 तालुके असतील, या ठिकाणी महिलांना छेडछाड, एखाद्या व्यापाऱ्यावर हल्ला, एखाद्या विद्यार्थ्यावर हल्ला, त्याचा मर्डर होणे, हे अनेक प्रकार जिल्ह्यामध्ये चालू आहेत. आज तारीख परवा 10 तारखेला एक घटना घडली. एक वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर प्राध्यापक UD गायकवाड, महाराष्ट्र काष्टाळ संघटनेचे राज्याचे सचिव आहेत, ते फुले शाहू आंबेडकर चळवळीतले नामवंत व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशा एका व्यक्तीला घराच्या क्षुल्लक बांधकामाच्या कारणावर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला रात्री 11:30 वाजता झाला. पोलीस प्रशासन कुठे आहे, हा मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. मित्र, ज्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असे UD सर आपल्यासोबत आहे. पाहूया ते काय म्हणतात. नमस्कार, मी UD गायकवाड. कालच्या 10/3/2026 रोजी पानचिंचोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन होतं आणि त्या स्नेह संमेलनाला मी प्रमुख पाहुणा होतो. तो कार्यक्रम रात्री बराच वेळ चालला, परंतु मी 10च्या सुमारास तिथून मी लातूरकडे निघालो आणि लातूरकडे आल्यानंतर साधारण 11:30 वाजता मी लातूरमध्ये माझ्या घराच्या शेजारी पोहोचलो. श्रीमान योगी शाळेपासून माझ्या घराकडे जात असताना माझ्या पाठीमागे एक पांढऱ्या रंगाची कार आली आणि ती कार आल्यानंतर मला त्यांनी जोरात आवाज दिला. मला ओव्हरटेक केलं. अरे थांब थांब असा आवाज आला आणि माझ्या गाडीच्या पुढे त्यांनी गाडी लावली. मी थोड्याच वेळेस गाडी थांबवल्यानंतर गाडीतून 3 जण उतरले. 3 जण उतरल्यापैकी त्याच्यापैकी धम्मसागर हरिभाऊ कांबळे, ज्याचं माझ्या घराच्या शेजारी बांधकाम चालू आहे. त्याच्यानंतर त्याचा मेहुणा स्वप्नील आपटे आणि त्याच्यासोबत एक मित्र होता, त्याची मला ओळख नाही, परंतु अतिशय तिघही दारूच्या नशेमध्ये होते, फुल दारू पेलेली होती. त्यांनी मला उतरताच विचारले की तुझ्या बाजूने मी आता गिलावा करणार आहे. मी सांगितलं की माझ्या बाजूने गिलावा जर करायचा असेल तर माझ्या बाजूने सोडलेल्या खिडकी, तू मोठी खिडकी सोडलेली आहे ती बंद कर. आम्ही बंद करणार नाही. मी त्यांना नकार दिला. नकार दिल्यानंतर मी बंद करणार नाही म्हटल्यानंतर माझ्या गच्चीला धरून ओढण्यात आलं. मी गाडीच्या बाहेर आलो. गच्चीला धरून ओढले, हाणमार झाली आणि बाहेर आल्यानंतर बरीच त्यांनी लाताबुक्यांनी मला हाणमार केली, अश्लील शिवीगाळ केली. हा बऱ्याच वेळेस कार्यक्रम त्या ठिकाणी हाणमारीचा चालू झाला. त्याच्यानंतर माझ्या कानावरती जोरात त्यांनी चापण मारली. चापण मारल्यानंतर मला थोडं चक्कर आल्यासारखं झालं. अशाच अवस्थेमध्ये माझ्या डोळ्यावरती जवळपास 10,000 किमतीचा चष्मा होता. तो चष्माही फुटला, निघून गेला, कुठे पडला माहीत नाही. आणि त्याच दरम्यान स्वप्नील आपटेंनी माझे हात धरले. जो मित्र होता त्यानेही माझे हात धरले आणि धम्मसागर हरिभाऊ कांबळे यांनी माझ्या पूर्ण गच्चीला धरले आणि गच्चीला धरल्या त्याच दरम्यान त्याच्या हातामध्ये माझ्या गळ्यातील 3 तोळे वजनाची साखळी होती. ती साखळी त्यांनी ओढून घेतली. त्याच दरम्यान ती साखळी तुटली आणि ती त्याच्या हातामध्ये गेली. मग ती खाली पडली, कुठं पडली मला माहीत नाही, परंतु माझी साखळी गेली. त्यांनी हाणमार केली आणि या सर्व घटनेला ते तिघेही जबाबदार आहेत. आणि अशा पद्धतीचा मी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्या नावे त्या ठिकाणी FIR सुद्धा दाखल झालेला आहे. पोलीस पंचनामाही झालेला आहे. लवकरच योग्य ती पोलीस त्यांच्यावरती कारवाई करतील आणि योग्य न्याय मला मिळेल आणि त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी माझी अपेक्षा आहे.